नालासोपाऱ्यात गर्भवती महिला निवडणुकीच्या रिंगणात, गर्भावस्थेत प्रचार जोरात। वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या नमिता प्रितेश पवार यांनी गर्भावस्थेत प्रचाराला नारळ फोडून प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे। गर्भावस्थेतील अडचणी असूनही नमिता पवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा। नमस्कार, मी सौ नमिता प्रितेश पवार। कोणत्या प्रभागामधून आपण उमेदवारी घेतलेला आहात आणि कशा पद्धतीने उमेदवारीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात? स्वतः तुम्ही गर्भवती आहात, लोकांपर्यंत कसं पोहोचताय, काय कोणते मुद्दे आहेत ते तुम्ही पोहोचवताय? मी प्रभाग 11 मधून उमेदवारी घेतलेली आहे आणि आज सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात झालेली आहे। लोकांना मी कनेक्ट करायला सुरुवात केलेली आहे। जी वसई विरार महानगरपालिकेची आजची जी अवस्था आहे, इथली जे गटार आहेत, रस्ते, इथली शिक्षण व्यवस्था, इथली आरोग्य व्यवस्था, या सगळ्या समस्या मी सामान्य नागरिक म्हणून जवळून हे केलेल्या आहेत। त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे की मी स्वतःहून या निवडणुकीत उतरण्याचा, या रिंगणात उतरण्याचा निर्णय मी घेतला। महिलांसोबत विचार विनिमय चालू आहे, कशा पद्धतीने महिलांना कन्व्हिन्स करताय, कुठले मुद्दे जे आहेत ते महिलांसाठी तुम्ही निवडून येणार? महिलांसाठी बरेचसे शिक्षणाच्या असतील, लहान मुलांपासून किंवा महिलांचे बचत गट असतील, या सगळ्या ह्याच्यात मी कार्यरत राहणार आहे। काय मतदारांना आव्हान काय असेल आपलं? मतदारांना आव्हान काय करणार? मतदारांना एवढंच आवाहन करेन की आता आपले ट्रिपल इंजिन आपल्याला करायचे आहे आणि 35 वर्षानंतर एक वेगळा विकास आणि एक वेगळा परिवर्तन आपल्याला घडून आणायचं आहे। आणि आपले जे वसई विरार महानगरपालिकेचे जे आपले लाडके आमदार आहेत, श्री राजन नाईक अप्पा, आपले वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित ताई, आपले खासदार सावरा साहेब, डॉक्टर हेमंत सावरा साहेब, यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले महाराष्ट्राचे लाडके नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, देवाभाऊ आपले, आणि आपल्या देशासाठी समर्पित, देशहितासाठी समर्पित असे आपले नरेंद्र मोदीजी, यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी हा निर्णय घेतलेला आहे।